सो मंडळी, मी ना नेहमीच YouTubeवरती नवीन कुठचं ट्रेलर, टीझर आलंय का त्याच्या शोधात असते. आणि आज मला अल्ल्याड पल्ल्याडचा डेट अनाउन्समेंट व्हिडिओ पाहायला मिळाला. आता डेट अनाउन्समेंट व्हिडिओ खरं तर ही कल्चर ना साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीपासून सुरू झालं आणि त्याच्यानंतर ते बॉलिवूडमध्ये आलं आणि आता आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये असं होतंय की कुठचाही टीझर सगळ्यात आधी येतो, मग ट्रेलर येतो. पण टीझरच्याही आधी आता फक्त डेट अनाउन्समेंट व्हिडिओ आलेला आहे, ज्याच्यामधनं साफ साफ आपल्याला कळलंय की अल्ल्याड पल्ल्याड हा जो सिनेमा आहे हा 14 जूनला येतोय, म्हणजे साधारण महिनाभरानंतर आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. सो नक्की बघूया या सिनेमामध्ये काय काय असणार आहे, कोण कोण असणार, त्याबद्दल जरा चर्चा करूया. सो सगळ्यात आधी तर कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर गौरव मोरे आहे आपल्या सगळ्यांचा लाडका. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. होय, हाच गौरव मोरे. महाराष्ट्राच्या हसजत्रेतनं घराघरापर्यंत पोहोचलेला गौरव मोरे आता सिनेमांमधनं सुद्धा आपल्याला दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की या सिनेमामध्ये मकरंद देशपांडे सारखा टॅलेंटेड ॲक्टर आहे. मी असं म्हणेन की फार असे कमी ॲक्टर्स असतात की ज्यांचं युटिलायझेशन प्रॉपरली झालेलं नसतं. त्यातलेच मकरंद देशपांडे हे एक आहेत. कारण का मला जेन्युअनली असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने इतर भाषांच्या सिनेमांमध्ये काम केलं आहे ते खूप कमालीचं आहे. पण मराठी सिनेमासृष्टीला तितकंसं त्यांच्यासोबत काम करून त्यांच्यातला टॅलेंट ओळखून त्यांच्याकडनं खूप चांगलं काम काढून घेता नाही आलंय, असं या मताची तरी मी आहे. पण ओव्हरऑल मला त्यांना बघून प्रचंड आनंद झाला. फक्त डेट अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये त्यांचे फक्त 5 ते 6 मॉन्टाजेस असतील, बट यू विल गेट एक्सायटेड फॉर दिस फिल्म फॉर शुअर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या दोघांच्या व्यतिरिक्त या सिनेमामध्ये सक्षम कुलकर्णी असणार आहे. होय, पक पक पकाकवाला. त्याच्यानंतर भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपुटकर सुद्धा आपल्याला दिसणार आहेत. या सिनेमाचे महेश निंबाळकर आणि शैलेश जैन हे निर्माते आहेत. म्हणजे SNP प्रोडक्शन हाऊसकडनं हा सिनेमा निर्मित केला गेलाय. आणि जर का दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर प्रीतम SK पाटील हे दिग्दर्शक आहेत. यांचा चिक हा सिनेमा पाहिलाय, जो मला भयंकर आवडला होता. त्याच्यामुळे मी एक एक्सपेक्टेशन्सचा बार खूप जास्त सेट करू शकते अल्ल्याड पल्ल्याड या सिनेमाकडनं. कारण का ऑनेस्टली स्पीकिंग, हॉरर जॉनरा माझा प्रचंड फेवरेट जॉनरा आहे, ज्याच्यातले मी एकही सिनेमा सोडत नाही. मग तो हॉलिवूडचा असू दे, बॉलिवूडचा असू दे, साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा असू दे, कुठचाही असू दे, पण मी तो सिनेमा सोडत नाही. कारण मला भयंकर आवडतात भूत, प्रेत, काळा जादू, टोटका. एक्झाम्पल द्यायचं झालं तर रिसेंटली आता शैतान हा मूवी आला होता बॉलिवूडमधला, बरोबर. कसला कमालीचा बिझनेस करून गेलाय. सगळ्यांना माहित होतं की तो एक रिमेक आहे, बरोबर, एका ओरिजिनल गुजरात रिजनल फिल्मचा. पण तरी सुद्धा त्या सिनेमाने भयंकर जास्त कमाई केली होती बॉक्स ऑफिसवरती. आणि त्याच्याचमुळे मी असं सांगते की असा एक ग्रुप आहे आपल्या ऑडियन्समध्ये, आपल्या प्रेक्षकांमध्ये, की ज्यांना हॉरर जॉनरा आवडतात पण फारसे का बनत नाही, आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे ठीक आहे, आय नो की रिस्क असते किंवा तुम्हाला प्रॉपर जम्प स्केअर्स देता आले पाहिजे, ज्याच्यामध्ये लोकांना ॲक्च्युली भीती वाटली पाहिजे. पण तसं फार कमी दिग्दर्शकांना जमतं. पण बघूया आता नक्की हा सिनेमा कसा असणार आहे. या सिनेमाच्या डेट अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये एक गोष्ट जर का तुम्ही पाहिली असेल तर सिद्धी नसलेला सिद्ध पुरुष असं लिहिलंय. आता नक्की यामागचं काय कोड आहे आणि ते कसं उलगडणार आहेत ट्रेलर किंवा टीझरमध्ये, आणि किमान उलगडणार सुद्धा आहेत का नाही, हाही मुळात एक प्रश्न आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला 14 जूनपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. पण मंडळी, जाता एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि चला हवा येऊ द्या हे 2 माझे फेवरेट मालिका आहेत वेन इट कम्स टू कॉमेडी इन मराठी इंडस्ट्री. पण या मालिकांमधले जे ॲक्टर्स आहेत ना, हे कलाकार ज्यावेळेला त्या मालिकांच्या बाहेर जाऊन कुठच्या सिनेमांमध्ये काम करतात ना, तेव्हा मला ही गोष्ट बघून खूप आनंद होतो की ते एक्सपेरिमेंट्स करताय. म्हणजे ते काही सिरियल रोल्ससुद्धा करतायत. फक्त कॉमेडीमध्ये आपण फेमस झालो म्हणून फक्त कॉमेडीच करूयात का बाहेर सुद्धा जाऊन, तर असं नाही. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर जर का ओंकार भोजने तुम्हाला आठवत असेल तर सरला एक कोटीमधली त्याची ॲक्टिंग मला तर प्रचंड आवडली होती बाबा. आता नम्रता संभेराबद्दल बोलायचं जर का झालं तर रिसेंटली नाच ग घुमा अजूनही थिएटर्सला सुरू आहे. आणि नाच ग घुमामध्ये तिची कॉमेडी सुद्धा आपल्याला दिसते, पण त्यातल्या तर सिरियस ॲक्टिंग सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजे काय तर गौरव मोरे आता जो इतक्या दिवसांपासून, इतक्या वर्षांपासून आपल्या सगळ्यांना हसवत आलाय, आता तो आपल्याला थोडंसं सिरियस मोडमध्ये घेऊन जाणार आणि थोडंसं घाबरवणार सुद्धा आहे. मी प्रचंड एक्सायटेड आहे या सिनेमासाठी. कारण का जे BGM आहे ते इतकं लय बाप बनलंय, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत. मोस्टली ना हॉरर सिनेमे कसे असायला पाहिजे माहिती आहे, जर जे कलाकार असतात ना ते फार जास्त फेमसच चेहरे असायला पाहिजे, खूप मोठा कलाकार असायला पाहिजे, असं काही नसतं. पण त्या सिनेमाचं BGM म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक हे तितकंच इंटरेस्टिंग आणि रोमांचक असायला पाहिजे. आणि इथे आपल्याला ते फक्त डेट अनाउन्समेंट व्हिडिओमधूनच कळतंय की BGM हे खूप टॉप नॉच आहे. सो अल्ल्याड पल्ल्याडच्या या डेट अनाउन्समेंट व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आपल्या गौरव मोरेचा नवीन अवतार तुम्हाला कसा वाटणार आहे तेही मला कळवा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण पुढचा व्हिडिओ नक्की तुम्हाला कुठच्या टॉपिकवर पाहिजे तेही तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. नक्कीच आम्ही त्याचा विचार करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट.